नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते। तर वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकजण घर बांधतो किंवा कोणी आपल्या मनाने घर बांधतो, पण घर बांधताना आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे। त्यानंतर किचन कुठे करायचं, देवघर कुठे ठेवायचं, बेडरूम कुठे ठेवायचं, लॅट्रिन बाथरूम कुठे करायचं, हे सगळं आपण वास्तू टिप्सच्या हिशोबाने बनवलं तर आपली घर गृहस्थी खूप चांगली चालते आणि त्याच्यावरती चांगले परिणाम पडतात। पण घरामध्ये कुठल्या फोटोवा लावायच्या, कुठल्या फोटोवा नाही लावायच्या, हे पण घरामध्ये खूप खूप काळजीपूर्वक आपल्याला बघावं लागते। नाही तर आपल्या पतीवर संकट येऊ शकतं, आपल्या मुलांवर, आपल्या बायकोवरती आणि पूर्ण आर्थिक परिस्थितीवरती जे आहे ते संकट येऊ शकते। पण असल्या फोटो घरामध्ये असतील तर काढून फेकायच्या, कारण ह्या फोटो ठेवायचे नाही। हा फोटो तुम्ही घरामध्ये ठेवाल तर तुमचं खूप मोठं नुकसान होईल आणि आर्थिक परिस्थिती जी आहे ते खराब होईल। पैसा सगळा निघून जाईल, जो आलेला आहे तोही निघेल आणि जे काम बनत आहे ते कामसुद्धा बनणार नाही। आत्ताच तुमच्या घरामध्ये ह्या फोटो असतील तर पटापट काढून फेका, नाही तर तुम्ही जिथे आहात तिथेच राहणार, समोर अजून बाळगणार नाही। कारण की तुमच्या आजूबाजूचे तुमचे सगळे नातेवाईक समोर चालले आणि तुम्ही का चालले नाही एवढे मेहनत करू, तर कारण आहे काही गोष्टी ज्या छोट्या छोट्या असतात, आपल्याला माहिती नसतात। तर चला जाणून घेऊया आपण कुठल्या अशा फोटो आहे ज्या फोटो घरामध्ये ठेवल्याने घरामध्ये आर्थिक नुकसान होते। वास्तुशास्त्रानुसार हा फोटो घरात लावणं म्हणजे मोठं आर्थिक संकट ओढून घेणं आहे। तुमच्याही घरात आहे का हा? तर वास्तुशास्त्रानुसार हे असं शास्त्र आहे ज्यामध्ये घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहे। वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात जे फोटो लावत आहात त्याचाही परिणाम तुमच्या वास्तूवर होत असतो, त्यामुळे घरात कोणताही फोटो लावताना हे विचारपूर्वक लावावा। वास्तुशास्त्रात हे असं एक शास्त्र आहे जे घरातील वास्तुदोषांवर उपाय सांगण्याचं काम करत असतं। घरामध्ये कोणत्याही कारणामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो। घरात वास्तुदोष असेल तर आयुष्यात अनेक अडचणी येतात। त्या अडचणी टाळण्यासाठी घराची रचना ही नेहमी वास्तूनुसारच असावी असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। असं म्हणतात की वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही तुमच्या घरात जे फोटो लावता त्याला देखील खूप महत्त्व आहे। जर तुम्ही घरात चुकीच्या ठिकाणी चुकीचा फोटो लावला किंवा अयोग्य दिशेला फोटो लावला तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे। त्यामुळे फोटो लावताना स्थान नेहमी योग्य असले पाहिजे। कुठला फोटो निवडावा, जसं की पितरांचा फोटो हा कधीही दक्षिण दिशा सोडून इतर दिशेला लावू नये, किंवा तुमच्या पूर्वजांचे फोटो हे कधीही देवघरात ठेवू नये। तसेच काटेरी वनस्पती असलेले फोटो, एकटा कृष्ण किंवा एकटी राधा असे फोटो कधी बेडरूममध्ये ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं। दरम्यान वास्तुशास्त्रानुसार असे देखील काही फोटो असतात ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात। अशा फोटोंना वास्तुशास्त्रामध्ये अशुभ मानलं गेलं असते। फोटो घरात लावल्यास तुमच्या घरात अचानक मोठी धनहानी होण्याची शक्यता असते, त्यामुळे असले फोटो घरात लावू नये असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे। वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही वाहत्या पाण्याचा फोटो असू नये। वास्तुशास्त्रानुसार असे काही निसर्गचित्र आहेत जे घरात लावले तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तर वाहणारे धबधबे, नदी किंवा वाहत्या पाण्याचे फोटो घरात लावू नये असे वास्तुशास्त्र सांगितलं आहे। कारण जे चित्र फोटोमध्ये खूप सुंदर दिसत असतात, मात्र त्यामुळे आपल्या हातात आलेला पैसा देखील वाहत्या पाण्याप्रमाणे हातातून निसटून जातो असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे। तसेच घरामध्ये एखाद्या युद्धाची प्रसंगी वाहत किंवा असलेले पाणी फोटो असू नयेत असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी घरामध्ये फोटो लावण्यासाठी नीट काळजी घ्या आणि वास्तुशास्त्रानुसार फोटो लावा, घरामध्ये सर्व काही ठीक राहील। आज कलियुग आहे, आजच्या जमान्यामध्ये सगळं विचारून पुसूनच केलं पाहिजे। तर चला, श्री स्वामी समर्थ, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब